महाराष्ट्राच्या राज्य छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, क्रांती ज्योतिबा फुले या धर्मीचे शिल्पकार, राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई यांचे वरवंदन आजच्या ह्या भीमोत्सव 2016च्या साठी उपस्थित असलेले या कुलगाव बदलापूरचे नगरसेवक, आमचे बंधू संजय गायकवाड, या बदलापूर शहराचे रिपब्लिकन पार्टीचे शहराध्यक्ष आमचे संजयदादा, आमचे सरपंच सुखदेवदादा आणि या ठाणे जिल्ह्याचे पोलीस पाटील आमचे सुधाकर जाधव आणि बदलापूर शहरातील वंचित आघाडीचे माजी शहराध्यक्ष आमचे दिलीप दादा आणि आजच या कोळगाव बदलापूरमध्ये मागासवर्गीय सभापती ते आज त्याच कार्य भूषवला आणि त्यांची पदी निवड झाली आमच्या हर्षदाताई गायकवाड. त्या बार काउन्सिलचे आताच नवनिर्वाचित चांगल्या मताने निवडून आलेले माझे परम मित्र प्रियेश जाधव, नगरसेवक संदेशी दमदरे, वांगीचे मित्र भूषण आडाव, जगदीश, परत गायकवाड साहेब, आमचे नवगिरे उमेश गायकवाड आणि आमचे वाघमारे आणि संपूर्ण बदलापूर शहरातील ग्रामीण भागातील माझे भीमानुगे मंचावर सर्वच बरेच लोक उपस्थित आहेत आणि बऱ्याच लोकांची नावं घेता येत नाही. पण दादा, आपण हा भीम महोत्सव सातत्याने एक भव्य वर्ष आहे आणि भव्य वर्ष सुद्धा या बदलापूर शहरामध्ये भीम महोत्सव खूप उत्साहात आणि जल्लोषात आपण साजरा करणार आहे. कारण या भीम उत्सव साजरा करत असताना या संपूर्ण टीमने मला दिलेली ताकद आहे हे माझे सर्व वंदनीय आहे, माझे पूजनीय आहे, माझे गुरुवारी आहे आणि यांच्याच मदतीने आम्ही सर्व त्या बदलापूर शहरातील जी मॅनेजमेंट टीम असेल, समाज बांधव असेल, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ह्या बदलापूर शहरामध्ये भीम महोत्सव साजरा होतो आणि भीम महोत्सव साजरा होत असताना या प्लॅटफॉर्मवर विचारांची देवाणघेवाण केली जाते. विचारांची देवाणघेवाण करत असताना आपली नवीन पिढी कशी घडली पाहिजे आणि ह्या महापुरुषांनी या महाराष्ट्रासाठी नव्हे या भारतासाठी आपल्याला दिलेलं योगदान काय. भीम महोत्सवामध्ये फक्त एकच दादा खासियत अशी आपल्या भीम महोत्सवामध्ये आपले सेलिब्रिटी कमी प्रमाणात असतात, आपले गायक पण एवढे मोठे सेलिब्रिटी नसतात. पण मी आवर्जून सांगेन आणि मला त्याचा गर्व आहे तर ह्या बदलापूर शहरामध्ये जनता समाज एक नंबरला असतो. सर्वात जास्त उत्साहामध्ये उपस्थित राहिलेला म्हणजे भीम महोत्सवामध्ये माझे भीमा अनुयायी आणि संपूर्ण बहुजन समाज पूर्ण एकवटलेला असतो. ही संकल्पना आम्ही ज्या टायमाला झाल्यानंतर आता आमच्या सरपंच साहेब त्यांच्याच घरात संजय दादा त्याचे साक्षीदार आहेत. दरवर्षी मी सांगत असतो का त्यांना आम्ही विचारला, त्यांनी सहज म्हणून सांगितलं तुम्ही करत असाल तर आम्ही तुमच्या बरोबर आहे, करा भीम उत्सव. आणि भीम उत्सव करताना पहिल्या वर्ष नव्हे तर दुसऱ्या वर्ष नव्हे हे 10वे वर्ष. त्याला भीम महोत्सवाची आपण तारीख या टायमाला 21 फेब्रुवारी 2000 येतो त्या दिवशी. आणि प्रमुख वक्ता म्हणून आपण प्रख्यात असेल महाराष्ट्राची बुलंद तोफ आहे अनंत राऊत म्हणून प्रमुख वक्ता आहे. आणि जे गायक आहेत सुप्रसिद्ध गायक, बऱ्याच गायकांच्या तारखा बुक आहेत, तरी सुद्धा आपण थोडा महाग आहे पण आता करणार काय म्हणून आपण आनंद शिंदे, समर्थ शिंदे आणि आपल्या स्टेजवर म्हणजे स्टेजवर सुप्रसिद्ध झालेली आहेत कडूबाई खराब सुद्धा शिंदेताई आणि बऱ्याच इतर गायक सुद्धा आहेत. म्हणजे 10 ते 12 सिंगर आहेत. आगळा वेगळा कार्यक्रम आहे. मेन म्हणजे आपल्या भीम महोत्सवात
वैचारिक जी देवाणघेवाण आहे ती झाली पाहिजे. आणि शाहू फुले आंबेडकर सामाजिक व्यवस्था हे अनंत राऊत खूप छान पद्धतीत मांडतात. मला माहित असेल तर ते कवी पण आहेत. मित्र वनवामध्ये गाढव्यासारखा त्यांची कविता आणि भोंगा वाजला आहे, नेता गाजला आहे. आता सध्याची परिस्थिती तीच आहे पूर्ण शहरामध्ये. खऱ्या अर्थाने या शहरामध्ये दादा बोलले नगरसेवक आहेत आणि दादा नक्कीच मला विश्वास आहे का 11वा नगरसेवक या नगरपालिकेत असेल. समाजाच्या प्रती आपण काम करत असताना आपल्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून जर पद असेल तर आपण आपल्या माणसांचं आपल्या लोकांचं प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. हे जाधव आज बार काउन्सिलचे अध्यक्ष झाले आणि त्यापदी निवडून आले. बार काउन्सिलमध्ये जे वकील असतात, ज्या वकिलांच्या समस्या असतात त्या आपण डीजीपी म्हणजे डिस्ट्रिक्ट जजच्या समोर मांडलो. काही समस्या असेल तर त्या मांडलो. काही नागरिकांच्या समस्या असेल तर आपण त्यांच्याकडे घेऊन गेल्या तर त्या समस्या सुद्धा मांडल्या जातात. तर समाजाच्या प्रती सामाजिक काम सुद्धा आज प्रेस आपलं करत राहील आणि वकिलांचे सुद्धा प्रश्न मांडले जातील. कायद्यात काही नवीन असेल तर त्या सुद्धा तुम्ही मागणी केली जाते. कायद्यामध्ये पण कोणाला न्याय मिळवण्याचं काम असतो तो सुद्धा प्रेस खूप चांगल्या रीतीने देशील आणि समाजाला आणि वकील जे बार काउन्सिलचे असतील त्यांना न्याय देण्याचं काम करशील अशी तुझ्याकडनं अपेक्षा करतो. आणि बघा सातत्याने सर्वच जण म्हटले तर आम्हाला गर्वाची बात आहे की आमचा बंधू म्हणजे संजय दादा माझ्या मावशीचा मुलगा आहे आणि ओपन मध्ये तो व्यक्ती निवडून आलेला आहे. म्हणजे मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत असतो की आम्हाला तुम्ही रिझर्व्ह समजू नका, आम्हाला कॅपेबल समजा. कॅपेबल आम्ही सक्षम आहे. आम्हाला प्रत्येक वेळेला रिझर्व्ह पडला तर आम्ही तुम्हाला जी जागा देऊ त्या रिझर्व्ह असेल तर तुम्हाला बोलवण्यात येईल. पण नाही, आमची काबिलियत पण बघा, आमचं काम सुद्धा बघा, आम्ही त्या पात्रतेचे सुद्धा आहेत हे सुद्धा बघा. म्हणून आज आमच्या इथे उदाहरण म्हणजे आमचे संजय दादा कोकण मधला नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. खऱ्या अर्थाने ह्या संपूर्ण बदलापूर शहर आणि ग्रामीण मध्ये खूप लोक मागच्या टायमाला म्हणजे जागा झाली नाही, खूप खुर्च्या कमी पडल्या. म्हणजे भीम महोत्सव हा सातत्याने प्रत्येक वर्षी भीम महोत्सव मोठ्या उत्साहात आणि चांगल्या म्हणजे खूप जनता तिथे उपस्थित राहते. ह्याच टायमाला माझे मुरबाडचे बंधू आले दादा आणि त्यांनी सांगितलं की आमची गैरसोय होते, आमचे खेडेगावामधनं आम्हाला येण्यास कुठली व्यवस्था होत नाही. तर मी त्या मुरबाडसाठी 12 बसची व्यवस्था केली आणि नियोजन म्हणजे असं आहे का आपली एवढी मोठी संख्येमध्ये उपस्थिती असते 30-35 लोकांच्या पेक्षा जास्त लोक उपस्थित असतात. माझे विमानाने उपस्थित असतात. पण मला प्रत्येक वेळेला पोलीस प्रशासन म्हणतो का बाबा एवढी जर सर्व समुदाय तिथे असेल तर मग जाताना काही गैरव्यवस्था होते का? तर जाताना अजिबात नाही. 10 वर्षे आजपर्यंत गैरव्यवस्था झाली नाही. आपला तो ग्राउंड फक्त 15 ते 20 मिनिटात व्यवस्थित खाली होतो. प्रत्येक जण त्याची शिस्तीचा पालन करतो. ही आपल्या बरोबर झालेले संस्कार आहेत. हे संस्कारानुसार बाबासाहेबांनी घडवलेले आपल्याला आणि ह्या बाबासाहेबांची पुण्याई आहे. 9 नगरसेवक आणि माझ्या घरात सुद्धा बाबासाहेबांच्या पुण्याई 4 नगरसेवक आहेत. ही सर्व आपण बाबासाहेबांची अनुयायी असल्या कारणाने प्रत्येक कार्यकर्ता म्हणजे प्रत्येक हा भीम अनुयायी हा निमंत्रक असतो आणि संपूर्ण बदलापूर शहर आणि ग्रामीण हा बौद्ध समाज हा आयोजक असतो. ही आयोजक आणि मॅनेजमेंट टीम व्यवस्थित सर्व गोष्टी पार पाडत असते. बऱ्याच लोकांनी सांगितलं की आपलं बॅनरवरचे फोटो असतील किंवा बॅनर लावलं आपण जिथे लावतो तिथे फोटो कमी दिसले पाहिजेत किंवा काय. तर माझं मत असं आहे का बॅनरवरचे आपल्या 8x10 बॅनर असतात आणि कार्यक्रमाची रूपरेषा झाल्यानंतर त्या बॅनरवर 8x10चे बॅनर आहेत. तर 8x10चे किंवा 8x नगरपालिकेच्या परमिशननुसार 8x6 आहे. तर 8x6चे बॅनर असतील. तर मला माहिती आहे का त्या बॅनरवर आपले कार्यकर्ते
आपले विमान येईल यांचे फोटो जास्तीत जास्त दिसले पाहिजे, समोरच्याला सुद्धा वाटल्या पाहिजे तर त्यांच्या बरोबरचे कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणात हे आपल्याला दाखवायचे आहे. आपल्या एकट्याचा फोटो असला तर बोलतील का बाबा एकट्यानेच फोटो लावला, तर आपली मोठी फळी दिसली पाहिजे. जर आपण ईस्ट वेस्टला बघितलं तर 100 फोटो आहेत. मी बॅनरवर बघितलं ते 100 फोटो आहेत. तर नक्कीच चांगल्या प्रकारे बॅनर लावा. थांबल्या जो असो लाईट पोल असो त्या लाईट पोलवर तुम्ही बॅनर लावू नका, कारण नगरपालिकेची परमिशन आहे आणि रिसिव्ह परमिशन आपण नगरपालिकेकडे घेतोय, म्हणजे कोणाला त्रास होणार नाही आणि पोलीस स्टेशनची सुद्धा परमिशन घेतोय. म्हणजे प्रत्येक आपण कायद्याचा दुरुपयोग करत नाही, कायद्याच्या चौकटीत राहून या संविधानाच्या चौकटीत राहून आपण आपला काम करत असतो. दादाने आता मला संजय दादाने आणि नंदा दादांनी सूचना केली तर भीम महोत्सव असताना आम्ही सुद्धा वर वक्ता असतो आणि वक्ता असल्यानंतर आम्ही सुद्धा तुझ्या बरोबर असलं पाहिजे. दादा तुम्ही माझी ताकद आहे, तुम्ही तर माझ्या बरोबर आहात. आज 10 वर्ष झालं माझ्या बरोबर. फक्त नियोजन करत असताना कोणाला राग येणार नाही, माझं तेच असतो, मी कोणाचं मन दुखत नाही. हे प्रत्येकाला त्याचं मन दुखणार नाही अशा हेतूने प्रत्येकाला मी जवळ घेत असतो, काळजी करत असतो त्याची. पण कोणाचं मन दुखणार नाही अशी आपणच एक अशी व्यवस्था करावी. आणि जे नगरसेवक आले, जे नगरसेवक आहेत ते आपण आपल्या भीम महोत्सवाच्या स्टेजवर ज्या टायमाला वक्ता येईल त्या टायमाला भीम महोत्सव त्या टायमाला आपण वरती म्हणजे बसणी करू. मला सुद्धा वाटत सर मागच्या टायमाला आपण असं केलं होतं, माझ्या 4-5 वर्षापूर्वी केलं होतं का आपण सर्वांना वरती बसू. पण पुन्हा ते झालं का हा कसा वर गेला, मी काय नाही, मी कसा वर गेलो, हा का नाही. मग असंच प्रत्येकाच्या मनामध्ये नाराजी नको. भीम महोत्सव हा सर्वांचाच आहे, मी नाही, मी फक्त निमंत्रक आहे, आयोजक सर्व तुम्ही आहे. आणि मला सार्थ गर्व आहे का ह्या भीम महोत्सवाला मोठ्या संख्येने आज भीमांजली उपस्थित असतो. प्रत्येकाचे विचार मांडताना सर्वच जण एकवटले झाले असतात आणि आपल्या बदलापूरला त्याची गरज होती. दादांनी सांगितलं संपूर्ण बौद्ध समाज हा आणि बहुजन समाज एकवटला पाहिजे आणि नक्कीच खूप मोठ्या प्रमाणे बहुजन समाज हा एकवटला जातो. त्याला अजून काही सूचना असतील तर आता आपल्याला 21 तारीख आहे, आजचा दिवस धरून 10 दिवस आहेत आणि त्याच्यामध्ये अजून काही सूचना असतील, काही प्लॅनिंग असेल तर नक्कीच मला सांगा तुम्ही. बाबा भाऊ असं आपण प्लॅनिंग केलं पाहिजे आणि प्रत्येकाने जबाबदारी घ्या. जसं तुम्ही म्हटलं का बाबा आजच आलो आपण उपस्थिती लावली आणि उपस्थित लावल्यानंतर आपली जबाबदारी संपली का विलास गायकवाड असेल, प्रशांत गायकवाड असेल का सर्वच बदलावून सनी असेल, प्रकाश असेल, म्हणजे सर्वजण आज मॅनेजमेंट टीम असेल. मॅनेजमेंट टीम ही मोठ्या प्रमाणात असेल. कमीत कमी मॅनेजमेंट टीमला 100 जण तर मॅनेजमेंट टीम मध्ये असतात. त्यांचा ड्रेस कोड पण मी सांगितलं जातात. त्या टायमाला मॅनेजमेंट जी टीम असेल ती 50-100 आपल्या बाजूला उभी असेल, त्यांना मी जोडपुरी सांगितलेलं आहे. आणि आपल्या बाबासाहेबांनी त्या टायमाला काय कोर्टवर लग्न लावला तर आपण सुद्धा आपला कार्यकर्ता सुद्धा जोधपुरीचा असला पाहिजे, चांगल्या पोषणामध्ये असला पाहिजे, सक्षम असावा, चांगल्या विचारात असला. म्हणून आता ते हे सुद्धा सर्व आपण योजना करतो. काही राहिल्या असतात तर बाबा काही पॅम्पलेटवर तुम्ही बघित असेल तर काही कमी असेल ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. आणि सर्वच तुम्ही ह्या उपस्थित राहिल्या, दरवर्षी तुम्ही ह्या मिटिंगला उपस्थित असतात, भरपूर असा प्रेम माझ्यावर लागतात. खरंच माझ्या नेहमीच मी सांगितलं माझ्या सुखात माझ्या दुःखात माझा समाज माझ्या नेहमी पाठीशी असतो. धन्यवाद. आज सत्कारमूर्ती इतक्या मोठ्या संख्येने आणि इतक्या मोठ्या संख्येने सत्कारमूर्ती आणि ट्रॅफिक कंट्रोलचा पण इथं लिहिलेलं आहे. ट्रॅफिक कंट्रोलसाठी पण माणसं केलेले जातात. दुसरी आपण पार्टी क्लासेस म्हणून घेतोय. तुम्हाला माहित असेल तर आपण मधल्या काळामध्ये ज्या मूर्त्या होत्या, ज्या लेण्या होत्या, त्या लेण्यांचा अभ्यास म्हणून आपण पाटील मंगल कार्यालयाचा प्रोग्राम घेतला होता आणि चांगले विश्लेषण केलं त्यांनी मूर्त्यांचं केलं. त्या भारतामध्ये नव्हे तर काय जगामध्ये बौद्ध धर्म कसा पसरला आणि कसा प्रसार झाला त्याचा. त्याच्यानंतर पाली क्लासेस सुद्धा घेतलेले आपण क्लासेस घेतो, फ्री ऑफ चार्ज घेतो. त्याच्यानंतर पाली भाषेचं सुद्धा घेतलेलं आहे. पाली भाषा ज्यांना शिकायची असेल, ज्यांना इंग्लिश शिकायची असेल, हे सर्व मोफत क्लासेस घेतो समाजाच्या माध्यमातून. तर समाजाने याची दखल घेतली पाहिजे आणि आवर्जून
मी असलं तरी चालेल, पण माझा समाज हा सक्षम झाला पाहिजे, शिक्षित असला पाहिजे. माझा समाज हा शिक्षित आहे, याच्यात माझं दुमत नाही. कारण प्रत्येक वेळेला मी ज्या ठिकाणी समाजामध्ये जात असतो तर मला प्रत्येक ठिकाणी माझा मुलगा ग्रॅज्युएट करतो, माझा मुलगा वकिली करतो, माझा मुलगा डॉक्टर आहे, म्हणजे इंजिनियर करतो, असेच माझ्या कामावर शब्द असतात. आणि खरंच एवढ्या मोठ्या संख्येने विरोध उपस्थित झाले, तुमचे खूप खूप धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी जेवून जायचं आहे आणि सर्वांपर्यंत तांबे केले असतील. आणि यंदा काय नवीन भीम अनुयायाला पाहायला मिळणार? नक्कीच भीम महोत्सव दरवर्षी 21 फेब्रुवारी 2026ला आपण घोरपडे मैदान, म्हणजे दरवर्षीचा मैदान आपलं घोरपडे मैदान आहे आणि सातत्याने आज हे 10वे वर्ष आहे आणि चांगल्या उत्साह आणि जल्लोषात आपण साजरा करणार आहे. आणि कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे का आपण प्रमुख वक्ता म्हणून अनंत राऊत हे प्रमुख वक्ता असणार आहेत. शिंदेशाहीतील आनंद शिंदे असतील, समर्थ शिंदे असतील आणि कडूबाई खरात असतील आणि बरेचसे असे सिंगर आहेत ज्या गाण्यातून प्रबोधन करतात. असे बरेचसे सिंगर आपण आपल्या बरोबर असणार. वेळ काय असणार आहे साधारण? वेळ संध्याकाळची 5 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत. कलाकार कोण कोण भेटीला येणार? कलाकार गायक वगैरे असेल? काय तर आनंद शिंदे वगैरे, समर्थ शिंदे आणि सेलिब्रिटीसाठी आता मला 2-3 सेलिब्रिटी पण येणार आहेत, पण त्या सेलिब्रिटींची तारीख थोडी मागं पुढं होतो, पण ते थोड्या दिवसात मला सुद्धा जाहीर करतो. ठाणे रायगडवरनं पण अनेक अनुयायी येतात, त्यातच आपण पाहिलं तर मुरबाडवरनं देखील आपण सोय केलेली आहे बसेसची. ती बस सोय कशी आहे? मुरबाडमध्ये बरेच लोक माझ्याकडे आले आणि मला सांगितलं की बाबा आमची गैरसोय होते, कारण मुरबाडमध्ये बरेचसे खेडेपाडी गावं आहेत त्यांना येता येत नाही. म्हणून मी मुरबाड परिसरामध्ये 12 बसेसचा योजना केली आहे. अजून जास्ती लागल्या तर मी पुन्हा अजून जास्ती बसेसचा सोय करतो. आता काय आवाहन असणार आहे? लवकरच आता भीम महोत्सव पार पडणार आहे, किती उत्सुक? मला मागासवर्गीय सभापतीचं पद आजच माझ्या बहाल झालेलं आहे आणि सोन्यासारखा दिवस माझ्यासाठी आज आहे की माझ्या समाज बांधवांमध्ये मला आज उपस्थिती राहून भीम महोत्सवाचं प्लॅनिंग जे आहे ते आज करण्याची संधी मिळाली. आणि प्लॅनिंग कसं आहे, भीम महोत्सव हा एक फक्त महोत्सव नसून हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा मंच आहे आणि त्या मंचावर नक्कीच मला सगळ्यांनी मार्गदर्शन चांगल्या प्रकारेच मिळतं. चांगले विचार घेऊन जातात सगळे जाताना आणि हा भीम महोत्सव आणखी उत्साहात आणि आनंदात होईल अशी अपेक्षा एकंदरीतच भीम महोत्सवाची तारीख फिक्स झाली, सर्वांना आतुरता असते. कशा प्रकारे यंदा उत्सुकता आहे? येत्या 21 तारखेला बदलापुरात भीम महोत्सवाचा जो कार्यक्रम होत आहे, महापुरुषांचे विचार आमचे बंधू प्रवीण भाऊ राऊत, महापुरुषांचे विचार हे म्हणजे ठाणे जिल्ह्यातच नव्हे, ठाणे जिल्ह्याच्या लगतच्या जिल्ह्यामध्ये बहुजनांचे महापुरुषांचे विचार हे बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हे भीम महोत्सव करतो. आणि सर्वांना या दोन्ही जिल्ह्याच्या तमाम फुले शाहू आंबेडकर जनतेला आम्ही संयोजक या नात्याने आवाहन करू की हा कार्यक्रम एकट्या बदलापूरचा नसून ह्या जिल्ह्यातून बहुजन वर्गाचा आहे आणि या बहुजन वर्गाने या कार्यक्रमातून बहुजनांचे विचार ऐकावे. धन्यवाद. एकंदरीतच काय आवाहन कराल भीम अनुयायांना? भीम उत्सव हा 10 वर्ष आता आपला आहे आणि सर्व बौद्ध समाज
बौद्ध समाज नसताना संपूर्ण ओबीसी समाज असेल, इतर समाज असेल, सगळे या व्यासपीठावर येतात आणि आमचा प्रवीण राऊत यांनी सगळ्या समाजाबरोबर तो म्हणजे त्यांचा संबंध आहे. त्यामुळे हा भीमोत्सव एक मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि या व्यासपीठावर सर्व समाजाला, कुठलाही समाज असेल त्याला आम्ही जे नगरसेवक असतील त्यांना आम्ही ते बोलून त्यांचा सत्कार करतो आणि सगळं आम्ही बांधवांना हे करतो, विनंती करतो आणि इतरही समाज विद्यार्थी 21 तारखेला सर्व त्यांनी आज वाजत गाजत त्या तिथे आपला घोरपडे ग्राउंडवर यायचं आहे. या निकेत. दादा 10वं वर्ष यंदाचं कशा प्रकारे उत्सुकता आहे युवकांमध्ये आणि काय संदेश काय? आज आमची भीम महोत्सवची मीटिंग होती आणि येत्या 21 फेब्रुवारीला भीम महोत्सवचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मुख्य निमंत्रक प्रवीणभाऊ राऊत आहेत आणि हे 10वं वर्ष आहे. उत्सव नात्यांचा, बहुजनाच्या विचारांचा संकल्पना घेऊनच आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम करत असतो आणि बहुजन विचारांसाठी हा प्रोग्राम असतो. यामध्ये केवळ मनोरंजक कार्यक्रम नाही तर एक उत्कृष्ट वक्ता देखील इथे येणार आहेत आणि ते त्यांचे आचार विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आणि मी सर्व बदलापूरच्या रहिवाशांना, त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्याच्या, रायगड जिल्ह्याच्या रहिवाशांना विनंती करतो की येत्या 21 तारखेला आपण या भीम महोत्सवाच्या कार्यक्रमाला यायचंय ही विनंती करतो. दादा सर्वपक्षीय एकत्र एका मंचावर येतात, काय भावना असते जेव्हा अशा प्रकारे कार्यक्रम राबवतात? समाजाचा अर्थच तो असतो की कुठलाही पक्ष नसतो त्यात. समाजातले वरिष्ठ असतात आपल्यासोबत, सगळे नेते मंडळी असतात आणि मार्गदर्शक सुद्धा तेच असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज भीम महोत्सवाची ही नियोजनाकरिता मीटिंग झाली आहे. त्या मीटिंगला प्रत्येक पक्षातला व्यक्ती, तो छोटा असो, कार्यकर्ता असो की मोठा नेता असो, तर प्रत्येक व्यक्ती या समाजाच्या कार्यक्रमात आज इथे उपस्थित आहे आणि नक्कीच 21 तारखेला मोठ्या थाटामाटात भीम महोत्सव होणार. कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत आपले प्रेमभाऊ राऊत आणि सर्वच समाज या कार्यक्रमात उपस्थित झाले.